नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार सगळ्यांचे आवडते मँगो आईस्क्रीम करणार आहोत आणि तेही घरचे सर्व साहित्य वापरून। कंडेन्स मिल्क किंवा कोणत्याही रंग किंवा इसेन्सचा वापर न करता एकदम नॅचरल चवीचे आईस्क्रीम आज आपण बनवूया। हे आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, घरातील सर्वांना खूपच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया एकदम थंडगार आणि स्वादिष्ट अशा मँगो आईस्क्रीमच्या रेसिपीला। हे दोन छान पिकलेले हापूस आंबे घेतले आहेत। आपल्या आवडीचा कोणताही फक्त दाट गर असलेला आंबा यासाठी वापरावा। त्यातील 1.5 आंब्याचा आपण पल्प करणार आहोत आणि अर्ध्या आंब्याच्या फोडी करायच्या आहेत। हा असा चमच्याने आंब्याचा गर व्यवस्थित निघतो। मिक्सरच्या भांड्यात सगळा गर काढून घेऊया। कोईला लागलेला गर सुरीने काढूया। आता ह्या अर्ध्या आंब्याच्या आपण चौकोनी फोडी करून घेऊया। अर्ध्या आंब्याच्या फोडी पुरतील, बाकीचा आंबा आपण पल्पमध्ये वापरूया। अशा मस्त चौकोनी फोडी झाल्या, त्या आपण कापून घेऊया। आता आपण घरच्या घरी कंडेन्स मिल्क तयार करणार आहोत। त्यासाठी अर्धा लिटर दूध, 4 टीस्पून मिल्क पावडर, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर घ्यावे। हे फुल फॅट दूध आहे, ते मी एकदा गरम करून त्याची साय काढून घेतली आहे। कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी 1 कप एवढे रूम टेम्परेचरचे दूध घ्यावे। गरम दुधात मिक्स केले तर त्याच्या गुठळ्या राहतात, त्यामुळे गरम दुधात मिक्स करू नये। दुधाच्या पावडरचे छोटे सॅशे सुद्धा दुकानात मिळतात, तसे 2 सॅशेट मी यात घातले। सर्व गुठळ्या निघून जाईपर्यंत ढवळत राहावे। यातच मी 1 चिमूट केशर घातलं। केशरामुळे आईस्क्रीमला खूप छान स्वाद येतो। आता हे मिक्सचर दुधात मिक्स करून थोडं घट्ट होईपर्यंत आटवूया। दुधात घालण्यासाठी ही 6 टीस्पून साखर घेतली आहे।
दूध आटवण्यासाठी जाडबुडाची कढई किंवा पातेली घ्यावी. गॅस चालू करून त्यात दोन्ही मिक्स करूया. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळत राहावे. दूध थोडंसं आटल्यावर आता त्यात साखर घालते. दूध जसं आटत जाईल तसे त्याला कडेने साय जमा होते. ती साय काढून दुधात मिक्स करावी. साधारण 15 मिनिटांनंतर दूध चांगलं आटलंय. आता आपण गॅस बंद करूया. हे आता पूर्ण गार करून घ्यायचं आहे. आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरवून स्मूथ करून घेऊया. रेडीमेड फ्रेश क्रीम मिळतं, तेही तुम्ही यात घालू शकता. पण साईमुळे आईस्क्रीमला एकदम अफलातून टेस्ट येते. मी 2 ते 3 दिवस दुधावरची साय काढून फ्रीजमध्ये जमा केली होती. ही एकूण 1.5 वाटी मस्त घट्ट साय आहे. तीही मिक्सरच्या भांड्यात घालूया. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील. हे आपण आटवून ठेवलेलं दूध आता गार झाल्यावर किती छान घट्ट झालं आहे. तेही मिक्सरमध्ये घालूया. सगळं मिक्स झाल्यावर किती सुंदर रंग आला आहे. आपल्याला कुठलाही आर्टिफिशियल रंग घालण्याची गरजच नाही. एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया आणि 3 ते 4 तास फ्रीझरमध्ये ठेवूया. थोडं बॅटर आपण एका गोल डब्यामध्ये काढूया, म्हणजे आईस्क्रीमचे स्लाइसही करता येतील. तीन तासानंतर फ्रीजमधून बाहेर काढून आपण एकदा बघूया. ते पूर्ण घट्ट झालेले नाही, पण ह्या स्टेजला एकदा मिक्सरमधून काढूया. हेच आईस्क्रीम पूर्ण घट्ट होईपर्यंत थांबून मग खाल्ले तरी चालेल, पण त्यात बर्फाचे क्रिस्टल्स असतात, म्हणून ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून एकजीव करावे आणि मग परत फ्रीझरमध्ये ठेवावे.
आता हे पुन्हा एकदा मिक्सरमधून फाईन ब्लेंड करून घेऊया। आता ह्याला एकदम आईस्क्रीमसारखे स्मूथ आणि सॉफ्ट टेक्स्चर आले आहे। ते पुन्हा त्याच दोन्ही भांड्यांमध्ये काढूया। अर्धा डबा भरल्यावर त्यावर आंब्याचे पीसेस घालावे। त्यावर पुन्हा एकदा तयार मिक्सरचा लेयर द्यावा। डबा टॅप करून सरफेस प्लेन करून घ्यावा आणि वरून अजून थोड्या आंब्याच्या फोडी घालाव्या। वरून गार्निशिंगसाठी कट केलेले पिस्ते घालावे। पिस्ते घालणे ऑप्शनल आहे, पण मँगो आईस्क्रीममध्ये पिस्ते खूप छान लागतात। अशा प्रकारे चमच्याने थोडे खाली करून आईस्क्रीममध्ये मिक्स करावे। वरून बटर पेपर किंवा स्वच्छ प्लॅस्टिक लावून कव्हर करावे, म्हणजे बर्फाचे क्रिस्टल्स जमा होणार नाहीत। सरफेसला एकदम चिकटून लावावे आणि डबा बंद करून घ्यावा। हा डबा देखील त्याच प्रकारे तयार करून घेतला आणि पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवले। किमान 7-8 तास तरी ठेवावे। पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवल्यावर आता आपले मँगो आईस्क्रीम तयार झाले आहे। माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नाही आहे, त्यामुळे मी साध्या डावानेच आईस्क्रीम काढले। ते मस्त निघत होते। गोल डब्यातल्या आईस्क्रीमचे असे 2 स्लाइस केले। असे स्लाइस करून सुद्धा आपण आईस्क्रीम सर्व करू शकतो। वरून पिस्त्याचे तुकडे आणि थोडं केशर घातलं। मस्त मऊ आणि मलईदार मँगो आईस्क्रीम तयार झाले आहे। खातानाही मी थोडे पिस्त्याचे तुकडे आणि केशर गार्निशिंगसाठी घातले। आता थोडे टेस्टही करून बघूया। वाह, मस्त एकदम रिअल आणि नॅचरल चवीचे आईस्क्रीम झाले आहे। आजची मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक आणि शेअरही करा। चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटू।